एक गाव होते. त्या गावामध्ये एक धोटू नावाचा शेतकरी राहत होता. दुपारची वेळ होती. कडक ऊन पडले होते. धोटू नेहमीप्रमाणे गावाबाहेरच्या आपल्या शेतात घाम गाळत काम करत होता. त्याची आई गेल्या 6 महिन्यापासून अर्धांगवायूने आजारी होती. ती खाटेवरून साधी कुसही बदलू शकत नव्हती. तिची सेवा चाकरी धोटू प्रामाणिकपणे आनंदाने करायचा. धोटू व त्याची पत्नी जीव ओतून त्या आईची सेवा करत होते. तेवढ्यात शेजारच्या शेतातील एक माणूस धापा टाकत धोटूकडे आला आणि ओरडला, "धोटू, अरे धाव, तुझ्या घराला, त्या वाळलेल्या छपराच्या झोपडीला आग लागली आहे. सगळी झोपडी जळून खाक झाली रे." ते ऐकताच धोटूच्या हातातली कुदळ गळून पडली. त्याच्या पायाखालची जमीन सरकली. "आई, माझी आई तर आताच आहे, हा एकच विचार. माझी आई तर त्या झोपडीतच आहे, हा एकच विचार त्याच्या डोक्यात आला. झोपडीत लागलेल्या आगीत आपली हातबल आई जळून भस्म झाली असेल, या भीतीने धोटूच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो वेड्यासारखा रडत घराच्या दिशेने धावू लागला. मनात विचारांचे काहूर माजले होते. जी आई स्वतःहून हलू शकत नव्हती, ती त्या आगीतून कशी वाचणार? धावत पळत धोटू घरी पोहोचला. तिथे गावातील लोक जमा झाले होते आणि जळणाऱ्या झोपडीवर पाणी टाकत होते. झोपडीचा बराचसा भाग जळून कोळसा झाला होता. धोटू रडत रडत गर्दी बाजूला करून पुढे आला. पण समोरचे दृश्य पाहून त्याचे रडणे जागीच थांबले. त्याची आई झोपडीबाहेर एका लिंबाच्या झाडाखाली जमिनीवर बसून धापा टाकत होती. ती जिवंत होती, सुरक्षित होती. धोटूने धावत जाऊन आईला मिठी मारली. त्याचे डोळे आश्चर्याने विस्फारले होते. त्याने आजूबाजूच्या लोकांना आणि आईला पाहिले. जो माणूस गेल्या 6 महिन्यात कधीच खाटेवरून 1 इंचही उठू शकला नाही, ती आज या भीषण आगीतून स्वतःहून चालत बाहेर कशी आली? ती पेटली कशी नाही? धोटूने अत्यंत आश्चर्याने आणि आत्मविश्वासाने आईला विचारले, "आई, तू कशी बाहेर आलेस? तुला तर नीट बसता येत नव्हतं." आईच्या डोळ्यात अजूनही मृत्यूची भीती दिसत होती. ती थरथरत्या आवाजात तुटक शब्दात म्हणाली, "बाळा, जेव्हा आगीचे लोळ माझ्या खाटेपर्यंत आले, तेव्हा मला समजलं की आता मी मरणार. पण मला मरायचं नव्हतं, मला तुझ्यासाठी जगायचं होतं. त्या मृत्यूला सामोरे जाऊन मला समजलं की आता मी जळून मरणार. पण मला मरायचं नव्हतं, मला तुझ्यासाठी जगायचं होतं. त्या मृत्यूला समोर पाहून माझ्या शरीरात कुठून तरी अघोरी ताकद आली. मी माझी सगळी शक्ती पणाला लावली. खाटेवरून खाली घसरले आणि फरफटत रांगत कशीबशी या झोपडी बाहेर आले.
आईचे ते शब्द ऐकून तिथे जमलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले. तात्पर्य, मरणारा व्यक्ती शेवटच्या क्षणापर्यंत जगण्यासाठी काहीही करून वाचण्यात यशस्वी होतो. कारण माणसाची जगायची इच्छाशक्ती ही जगातल्या कोणत्याही आजारापेक्षा आणि संकटापेक्षा खूप मोठी असते. धन्यवाद.